आजपासून महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी वितरित केला जाणार आहे। या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत, काही काळजी करायचं कारण नाही, काळजी करू नका, परत येतील। राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये आलेले नसतील अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज शनिवारी दुपारी 1 वाजल्यापासून दोन्ही हप्त्यांचे एकत्रित 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना आताच महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार उद्या रविवार असल्यामुळे आजच सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। म्हणजेच लाडक्या बहिणींनो सकाळपासून पहिला टप्पा आता वितरित होत आलेला आहे। तर आता दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दुसरा टप्पा विस्तार होईल आणि लाडक्या बहिणींनो दुपारी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत तिसरा टप्पा वितरित होत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आता सकाळचा टप्पा संपत आलेला आहे। त्यामुळे आज शनिवारी दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत राज्यातील सरासरी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तर तुमच्या खात्यामध्ये आजच दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील। कारण लाडक्या बहिणींना उद्यापासून या ठिकाणी रविवार आहे, म्हणजेच उद्याचा वार रविवार आहे, उद्या सर्व बँकांना सुट्ट्या असतील। त्यामुळे लाडक्या बहिणींना आजच सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। आज शनिवारी सर्व लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो काही लाडक्या बहिणींकडून विचारपूस करण्यात आलेली होती की आम्ही केवायसी केलेले आहे, आम्ही केवायसी केलेले नाही, अशा पद्धतीने विचारपूस सुद्धा करण्यात आलेली होती। तर बघा, लाडक्या बहिणींना राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार केवायसी करो अगर ना करो तरी पण तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आता तुम्हाला दोन्ही हप्त्यांची वाट पाहायची गरज भासणार नाही। तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे 1500 आणि ऑक्टोबरचे 1500 आज शनिवारी दुपारी 1 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत एकत्रितपणे विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा, लाडक्या बहिणींना आता हा व्हिडिओ बनवता या ठिकाणी आता 1 वाजलेले आहेत। या अनुषंगाने बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंटच्या माध्यमातून सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, कारण लाडक्या बहिणींना आज शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून पैसे वाटप होत आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत। आता दुपारी 1 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि दुपारी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। म्हणजेच आज शनिवारी सर्व लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं हे 2 हप्त्यांचे पैसे वाटप होतील। बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु लाडक्या बहिणींना केवायसी करो अगर ना करो या केवायसीचा आणि या दोन्ही हप्त्यांचा कसलाही संबंध नाही, अशा प्रकारची माहिती आज शासनाकडून देण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून डीबीटी वरती हे पैसे पाठवण्यात आलेले होते आणि आजपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। तर बघा, लाडक्या बहिणींना आताच अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी कालच डीबीटी वरती पैसे पाठवण्यात आलेले होते आणि आज सकाळपासून पैसे जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26 लाख लाडक्या बहिणींचे सप्टेंबर हप्त्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु खऱ्या अर्थाने आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळे अशा प्रकारच्या सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज शासनाने काढलेल्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की केवायसी केलेले असेल तरी पण पैसे येतील, केवायसी केलेले नसेल तरी पण पैसे येतील। त्यासोबतच ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत। त्यासोबतच लाडक्या बहिणींना ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। ज्या बहिणी टॅक्स भरत नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा,
लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांची वळणी विस्तार करू, परंतु लाडक्या बहिणींनो काल शुक्रवार होता, तर काल भरपूर बहिणींना फक्त सप्टेंबर हप्त्याचे 1,500 रुपये आले. त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं की हे सरकार आपली फसवणूक करत आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळत असतात. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द हा 100% पक्का असतो. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी आज हा शब्द 100% पक्का सुद्धा करून दाखवलेला आहे. म्हणजेच आज सकाळीच एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये आज ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार होईल, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये आज सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. म्हणजेच काही लाडक्या बहिणींना वाटलं होतं की आपल्याला फक्त 1,500 येतील, काही लाडक्या बहिणींना वाटलं होतं की आपल्याला फक्त 3,000 येतील, काही लाडक्या बहिणींना वाटलं की आपल्याला फक्त 4,500 येतील, तर काही लाडक्या बहिणींना वाटलं की आपल्याला थेट 6,000 रुपये येतील. तर बघा लाडक्या बहिणींना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार या केवायसीच्या प्रोसेसमुळे काही बहिणींचे हप्ते थकीत होते, तर ते हप्ते आज विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पुढील हप्त्यांचे हप्ते येत चाललेले आहेत, परंतु भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे वाटप झालेले नाहीत, तर त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. म्हणजेच सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही. सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे वाटप होतील. खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाणार आहेत. अशा प्रकारची माहिती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना, मागच्या काही दिवसांपासून बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे. कारण प्रत्यक्षामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे कालपासूनच विस्तार करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. कारण परवा दिवशी GR आलेला होता, तर तो शासन निर्णय GR आल्यामुळे कालपासूनच निधी वाटपास सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु काल शुक्रवार रोजी भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींना, आज शनिवार आहे, आज 11 ऑक्टोबर रोजी या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु ज्या बहिणींना आज सकाळपासून पैसे आलेले नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये आज दुपारी 1 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना, आज दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे वाटप होतील. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपेल आणि लाडक्या बहिणींचा दिवाळी सण 100% गोड सुद्धा होऊन जाणार आहे. परंतु बहिणींच्या खात्यामध्ये फक्त हप्त्यांचे पैसे वाटप होणार नाहीत, त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वितरण करण्याचे आदेश आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना, जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होतील. म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज सध्याच्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे या ठिकाणी वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच लाडक्या बहिणींना, ज्या ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा सर्व लाडक्या बहिणींना दिवाळी निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल, अशा पद्धतीची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्य सरकार प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप करत असतं, परंतु लाडक्या बहिणींनो, या वर्षामध्ये गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा वाटप केला गेलेला नव्हता. त्यानंतर दसरा आला तर त्या दसऱ्याला सुद्धा आनंदाचा शिधा देण्यात आलेला नव्हता. परंतु लाडक्या बहिणींना, आता दिवाळी आलेली आहे, तर या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती आनंदाचा शिधा वाटप केला जाईल, अशा पद्धतीची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. तर या शिध्यामध्ये कोणकोणत्या वस्तू दिल्या जाणार आहेत त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील
होतील त्याची काय माहिती आलेली आहे आणि कोणत्या बहिणींना हप्ता मिळणार नाही, कोणत्या बहिणीने केवायसी करू नये, केवायसीचा काय विषय आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर हप्त्याची, ऑक्टोबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. याच बैठकीमधून याच ठिकाणी सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता. तर तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करण्यात यावेत आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो सकाळपासूनच निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. तर या निधी वाटपाची सुरुवात कालपासून करण्यात आलेली होती, परंतु काल भरपूर बहिणींना पैसे सोडणं शक्य झालेलं नव्हतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना काल शुक्रवार, आज शनिवार, उद्या सुट्टी आहे. त्या पार्श्वभूमीवरती आज सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. परंतु लाडक्या बहिणींना कोणत्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत, आज दुपारपासून कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे केवायसी काय विषय आलेला आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर केवायसीची माहिती देतो. बघा लाडक्या बहिणींनो, केवायसी केलेले असेल तरी पण पैसे वाटप होत आहेत आणि केवायसी केलेले नसेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेल्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, केवायसी केलेले असो किंवा नसो तरी पण तुम्हाला पैसे वाटप होतील. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुमच्या घरामध्ये 2 कुटुंब एकत्रित असतील तर तुम्ही केवायसी करण्याच्या अगोदर या ठिकाणी रेशन कार्ड फोडून घ्यायचं आहे. अन्यथा जर तुमच्या घरामध्ये 4 महिला असतील तर या ठिकाणी घरामधील एका रेशन कार्डवरील फक्त 2च महिलांना लाभ घेता येईल, तर त्या उर्वरित 2 महिलांना लाभ घेता येणार नाही. त्यामुळे केवायसी करण्याच्या अगोदर रेशन कार्ड वेगवेगळं करायचं आहे. एका रेशन कार्डवरती 2 महिलांची नावे, दुसऱ्या रेशन कार्डवरती 2 महिलांची नावे, जेणेकरून दोन्ही रेशन कार्डवरील 4 महिलांना लाभ भेटत राहिला. पुढील 4 वर्ष अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरळीतपणे घेता सुद्धा येणार आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींचे पती जिवंत नसतील, ज्या लाडक्या बहिणींचे वडील जिवंत नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी कशा पद्धतीने केवायसी करायची आहे, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी विधवा असतील या ठिकाणी त्यांनी कशी केवायसी करायची आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत. त्यासोबतच तुम्हाला वडील नसतील तर कशी केवायसी करायची, वडील असतील तर नवरा नसेल तर कशी केवायसी करायची, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती देत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. कारण कालपासून मोठ्या प्रमाणात मध्ये लाडक्या बहिणींकडून विचारपूस केली जात होते की आम्हाला OTP येत नाही, सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, तर आम्ही केवायसी करू की नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्रकारांनी विचारलेलं होतं की लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक अडचणी हे केवायसी करताना येत आहे. तर त्यावरती मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराचं ऐकून या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुम्ही 100% आनंदी सुद्धा होणार आहेत. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनी जास्त काळजी करू नये, ही केवायसी OTPच्या द्वारे होत आहे. लवकरच ही केवायसी तुमच्या अंगठ्यांच्या ठसावरती होईल, तुमच्या डोळ्यांच्या आई स्कॅनिंगवरती होणार आहे. म्हणजेच आता या केवायसी साठी 3 पर्याय उपलब्ध असतील. पहिला पर्याय फिंगरप्रिंट, दुसरा पर्याय OTP आणि तिसरा पर्याय डोळे. बघा या 3 गोष्टींच्या आधारावरती केवायसी होईल. बघा या 3 गोष्टींच्या आधारावरती केवायसी झाल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे वाटप सुद्धा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, आता या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की आज शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत. आता आपण बघून घेऊयात की आज दुपारी 1 वाजल्यापासून या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे. आज 1 वाजल्यापासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, किती पैसे तुम्हाला मिळतील, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी देत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो 1 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा
येऊन जाणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील आणि कोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्यासोबत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना अशा 2-2, 3-3, 4-4, 5-5 योजनांचा लाभ जर घेत असतील तर अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, सरकारी कर्मचारी असणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमचे मिस्टर असतील, या ठिकाणी तुमचे सासरे असतील, घरामधील तुमच्या कुटुंबामधील रेशन कार्डवरती जेवढे नावं आहेत तेवढ्या नावांपैकी एखादा जरी सदस्य सरकारी कर्मचारी असेल तरी पण पैसे वाटप होणार नाही. त्यासोबत जर तुम्ही या गुढीपाडव्याला, जर तुम्ही या दसऱ्याला 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी जर उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे ढकललेलं असेल तरी पण पैसे मिळणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण बघितलेलं आहे की कोणाला पैसे मिळणार नाहीत. आता आपण बघून घेऊयात की कोणाकोणाला पैसे मिळत आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्या बहिणी सरकारी टॅक्स भरत नसतील, ज्या बहिणींचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असेल, अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. अशा बहिणीने काळजी करायची गरज नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण या ठिकाणी कोणाला पैसे मिळतील, कोणाला मिळणार नाही त्याची माहिती बघितली आहे. आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की राज्य शासनाकडून कोणकोणती कामे करायला सांगितली आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं काम जे 90% बहिणींनी केलेले आहे परंतु 10% बहिणींनी केलेलं नाही, तर ते काम म्हणजे आपलं आधार कार्ड बँकेला लिंक करणं. बघा, ज्यांचं लिंक नसेल त्यांना पैसे नाही, ज्यांचं लिंक असेल त्यांना 100% पैसे वाटप होतील. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, पुढच्या जिल्ह्यांची नावे लगेच सांगतो. म्हणजेच आज शनिवार सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत त्या जिल्ह्यांची यादी, आणि आज दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा आजच्या दुपारच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला पैसे वाटप होतील. कारण लाडक्या बहिणींनो, उद्या रविवार आहे, उद्या रविवारी पैसे वाटप होणार नाही. त्या पार्श्वभूमीवरती आजच सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. आजपासूनच दिवाळीचा किराणा खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी दिवाळीचा किराणा भरल्याचं या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळालेलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला वाचून दाखवतो की आज दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज या ठिकाणी गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, त्यानंतर परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, त्यासोबतच अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, नागपूर जिल्हा अशा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. त्यानंतर पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर अशा शहरांमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 2 दिवसांपूर्वी सप्टेंबर हप्त्याचा GR आलेला होता, त्यामुळे लाडक्या बहिणींनो काल शुक्रवार 10 ऑक्टोबर पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. काल शुक्रवारी पैसे आले, आज शनिवारी सुद्धा पैसे येत आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, उद्या रविवार असल्यामुळे पैसे येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत नाही, परंतु हे पैसे सोमवार आणि मंगळवारी सुद्धा विस्तार होऊ शकतील अशा पद्धतीने दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच काही लाडक्या बहिणींची दिवाळी आज शनिवारी गोड होईल, काही लाडक्या बहिणींची दिवाळी सोमवारी गोड होईल, काही लाडक्या बहिणींची दिवाळी मंगळवारी सुद्धा गोडच होणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर हप्ता विस्तार होत आहे. आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता विस्तार होईल अशा पद्धतीची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. लाडक्या बहिणींचा सण गोड व्हावा या दृष्टिकोनातून सरकार जास्तीत जास्त पैसे देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, संपूर्ण सविस्तर माहिती दिली. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.